रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव आणि राणेंमधला वाद चिघळण्याची शक्यता आहे। आपल्याला नारायण राणेंची दखल घ्यावीशी वाटत नाही। गुहागर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने दिलेल्या नारायण राणे समर्थक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करेन आणि जर डिपॉझिट जप्त केलं नाही तर तो राजकारणातला माझा पराभव मानेन असं म्हणत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना थेट आव्हानच दिलंय। ज्यांचं डिपॉझिट सुद्धा शिल्लक राहणार नाही। नारायणराव राणेंच्या बाबतीत मी काही फार वक्तव्य करत नाही, कारण मला त्यांची फार दखल घ्यावी असं काही मला वाटत नाही। खरं सांगायला गेलं तर त्यांनी यापूर्वी माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीला स्वतंत्र उमेदवार उभे करून बघितले। त्या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली। एका फक्त पंचायत समिती उमेदवाराचं डिपॉझिट राहिलं, बाकी सर्वांची डिपॉझिट जप्त झाली। नगरपंचायतीला त्यांनी सगळे नगरसेवक उभे करून बघितले, त्यांची सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली, एकाचंही डिपॉझिट वाचलं नाही। आणि आता त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी काही कोणाचं नाव घेऊ दे किंवा त्यांचे नेते इथं येऊ देत, त्यांचं डिपॉझिट जरी वाचलं तरी सुद्धा मी माझा राजकारणातला पराभव मानेन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।